टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। प्रथमतः मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या भारत देशामध्ये शिका संघटित व्हा, संघर्ष करा असा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नारा दिला असताना या भारत देशातील सर्व मुलं शिकली, सवरली आणि त्यांच्या परीक्षेच्या वेळेस, नीट पेपरच्या वेळेस पेपर लीक झाला आणि या हरामखोर नालायक नरेंद्र मोदी सरकारने पेपर लीक केला आणि या संपूर्ण भारत देशातील या संपूर्ण विद्यार्थ्याचं अतोनात नुकसान झालं आणि या नुकसान झालेलं असताना अभिजित दिप्ते सरकार या महाराष्ट्रातील एक तरुण उठतो आणि दिल्ली पूर्ण हलवतो आणि दिल्लीमध्ये जाऊन संपूर्ण महिनाभर आंदोलन छेडतो आणि या आंदोलनादरम्यान दिल्लीतील काय RSSवादी मनोवादी लोक, पोलीस दलाल, पोलीस प्रशासन, नरेंद्र मोदी नालायक सरकार यांनी लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले। या आदेशाच्या निषेधार्थ तिथं त्या मुलांवरती लाठी हल्ला झालेला असताना त्या आदेशाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या विद्यार्थ्यावर हल्ला झालेला निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची 23 जुलै 2026 रोजी हाक दिलेली होती आणि त्या अनुषंगाने या महाराष्ट्रातील या मोहोळ तालुक्यातील सर्व शहर, मोहोळ तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी बंद करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि हा बंद पाडून यशस्वी करून दाखवला। या केवळ आणि केवळ हरामखोर नालायक नरेंद्र मोदी सरकारच्या कानावर गेलं पाहिजे। ही व्यवस्था काही काची रखेल झाली, संसद देखील काही काची हिजड्याची हवेली झाली। माझी व्यथा मांडू कोणाकडे, माझी व्यथा मांडू कोणाकडे, ही संसद देखील हिजड्याची हवेली झाली। अण्णाभाऊ साठे म्हणतात, आपण जी प्रतिनिधी निवडून देतो ते नरेंद्र मोदी सरकार, हरामखोर नालायक सरकार, याला लवकरात लवकर या भारत देशातील बहुजनांनी लोकांनी पायउतार केलं पाहिजे आणि त्याशिवाय या नरेंद्र मोदी सरकारचा राजीनामा घेतल्याशिवाय आजपर्यंत आंदोलन चालू राहणार आणि याच्यापेक्षा पुढे आंदोलन चालू राहील। एवढंच बोलतो आणि या नरेंद्र मोदी सरकारला आणि या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या भारत देशातील आंबेडकरवादी लोक, बहुजनवादी लोक संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही। या नरेंद्र मोदीला, नालायक नरेंद्र मोदीला पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही। सरदेव बाळासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहेत। साहेबाचा जर आदेश आला तर संपूर्ण महाराष्ट्र काय भारत बंद करायची ताकद आहे या भीम सैनिकामध्ये। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय 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 भीम। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद, भारतीय संविधानाचा जय भीम। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।